हॅलो एव्हरीवन, मी प्रियंका तुमचं सर्वांचं स्वागत करते आहे. आज आपण करणार आहोत तुमच्या पार्टनरसाठी रीडिंग. पार्टनरच्या मनात काय आहे, गोष्टी पुढे कशा घडतील हे सगळं आपण जाणून घेऊया. त्याआधी तुम्हाला काय करायचं आहे, 1176 टाईप करायचं आहे आणि एनर्जीसोबत कनेक्ट व्हायचं आहे. स्क्रीनवर खाली दिलेल्या नंबरवरती तुम्हाला जर पर्सनल रीडिंग करायची असेल किंवा कोर्स करायचा असेल तर मला कॉन्टॅक्ट करा. आपण त्याच्यावरती नंतर सविस्तर चर्चा करूच. ठीक आहे, आपण बघूया तुमच्या पार्टनरच्या मनामध्ये सध्या काय चालू आहे तुमच्याशी रिलेटेड. त्यांना तुमच्यापर्यंत काय मेसेज पोचवायचा आहे, त्यांना तुमच्याकडून काय अपेक्षा आहे किंवा त्यांच्या मनात तुमच्याबद्दल काय सध्या फिलिंग्स आहेत ते आपण बघूया. तो 3 कार्ड्स आलेले आहेत. द इम्प्रेस हे कार्ड काय सांगतं? आपण प्रश्न काय केला होता की तुमच्या पार्टनरच्या मनात तुमच्याबद्दल काय आहे. त्यांना असं वाटतं की तुम्ही आता विनाकारण रूढ वागताय. त्यांच्याशी जसं जेवढं प्रेमाने तुम्ही आधी वागत होतात ना, तसं वागत नाहीये. कुठेतरी तुमचं प्रेम कमी झालं आणि ॲरोगन्स तुमचा वाढलाय त्यांच्याप्रती. छोट्या मोठ्या गोष्टींवरती रुसणं हे खूप जास्त झालेलं आहे या दिवसांमध्ये. त्यांची तुमच्याकडनं अपेक्षा काय आहे की तुम्ही तुमच्या करिअरवर फोकस करायला पाहिजे. त्यांचं म्हणणं आहे की इतर गोष्टींमध्ये खूप जास्त इन्व्हॉल्वमेंट होतीये. तुमचं मन जे आहे ते स्थिर नाहीये. तर आता त्यांची अपेक्षा आहे की तुम्ही स्वतःला वेळ द्यायला पाहिजे. स्वतःसाठी ज्या काही अपॉर्च्युनिटीज तुम्हाला युनिव्हर्स देत आहे, त्याच्याकडे तुमचं दुर्लक्ष होतंय. तर तुम्ही स्वतःच्या करिअरवरती खूप जास्त लक्ष दिलं पाहिजे. जर तुम्ही बिझनेसमध्ये असाल, तर तुमच्या बिझनेसकडे तुमचं दुर्लक्ष होतंय का? तुम्ही बिझनेसकडे पण दुर्लक्ष करणं चांगलं नाही असं त्यांना वाटतं. आणि तिसरं आहे की त्यांना तुमच्याकडनं काय अपेक्षा आहे? त्यांची अपेक्षा आहे की तुम्ही त्यांचं तुमचं पूर्ण लक्ष ना त्यांच्यावरती केंद्रित करावं. अर्ध लक्ष इकडे, अर्ध लक्ष तिकडे. ह्या गोष्टी ज्या होतायत त्या रिलेशनशिपला तुमच्या स्पॉईल करतायत कुठेतरी. ठीक आहे. तर त्यांचं म्हणणं असं आहे की तुमच्या बाबतीत की तुम्ही त्यांच्याकडनं त्यांच्यासाठी वेळ दिला पाहिजे आणि जेव्हा तुम्ही त्यांच्यासोबत असाल, तेव्हा 100% तुम्ही त्यांच्यासाठीच वेळ दिला पाहिजे असं त्यांना वाटतं. या सगळ्या सिच्युएशनमध्ये एंजल्स तुम्हाला काय सांगू इच्छितात ते आपण बघूया. तुमच्या रिलेशनशिपच्या बाबतीत एंजल्सचं काय म्हणणं आहे आपण ते बघूया. पार्टनरच्या मनात काय आहे हे तर आपण बघितलं. एंजल्सच्या मनात काय आहे ते बघूया. ओके, अगदी साधेसे कार्ड्स आले आहेत. कम्युनिकेट क्लिअरली आणि इफ यू बिलीव्ह. इफ यू बिलीव्ह काय सांगतं की तुमचं या रिलेशनशिपकडे तुम्हाला जर वाटतं की मी 100% इन आहे या रिलेशनशिपमध्ये, तर प्रश्नच नाही. पण नसेल तर तुम्हाला त्याच्यावरती पूर्ण विचार पुन्हा केला पाहिजे. आणि जर पार्टनरच्या मनात तुमच्याबद्दल जर तुम्हाला वाटतं की हे गैरसमज आहेत पार्टनरच्या मनात काही, तर ते दूर करणं हे तुमचं खूप जास्त महत्त्वाची गोष्ट आहे तुमच्यासाठी. ठीक आहे. नेक्स्ट आपण बघूया काही गोष्टींमध्ये जे तुमच्या मनात आहे पार्टनरशी रिलेटेड काही गोष्टी कधी होणार आहे ज्या तुमच्या मनात आहेत. त्या गोष्टी कधी होणार, पार्टनरशी रिलेटेड कोणताही प्रश्न असेल, लग्न असेल किंवा काही गोष्टींमध्ये तुमच्याकडनं काही अपेक्षा असतील त्या कधी होतील. यू आर रेडी. ओके, सो ही करेक्ट वेळ आहे. तुमच्या मनात कडनं एखादी अपेक्षा असेल ती गोष्ट कधी होईल, तर ही वेळ योग्य आहे. तुम्ही त्यांच्याशी चर्चा करा. जसं कम्युनिकेट क्लिअरली आलं होतं आपल्याला, तर तुम्ही त्यांच्याशी या गोष्टीवरती चर्चा करणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि पार्टनर्स रीडिंगमध्ये येस नो क्वेश्चन पुन्हा आलेला आहे की तुमच्या मनात डोळे बंद करा आणि तुमच्या मनामध्ये जो काही प्रश्न होता तुमच्या पार्टनरशी रिलेटेड तो करा. उत्तर काढूया. नो. तर तुमची विचारसरणी जर तुमच्या पार्टनरशी रिलेटेड चुकीची असेल तर ती बदलायला हवी. काही गोष्टींमध्ये तुमचं पण जसं की आपलं पहिलं कार्ड आलं होतं द इम्प्रेसचं, जे सांगत होतं की थोडं अरेला कार्य होतंय ते बंद करायला हवं आणि रिलेशनशिप इम्प्रूव्ह करण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्नशील असायला हवं असं वाटतं. कार्ड्स ओव्हरऑल चांगले आहेत. पार्टनरला तुमच्याकडनं खूप मॅच्युअर मॅच्युअर काय म्हणतात त्याला, अपेक्षा आहेत की तुम्ही खूप मॅच्युअरली वागायला पाहिजे. तर मी आशा करते की तुम्ही हवे असलेले चेंजेस कराल. थँक यू सो मच.